26 नोव्हेंबरची ती काळ रात्र. त्या रात्रीनं सारं काही क्षणार्धात बदललं. मुंबईची ती रात्र नेहमीसारखीच दिसत होती. समुद्राचं पाणी शांत होतं. रस्ते दिव्यांच्या प्रकाशात चमकत होते आणि कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात शहराच्या इतिहासात एक काळा अध्याय लिहिला जाणार आहे. आणि त्याच वेळी एका साध्या घरात एक मुलगी तिच्या बाबांच्या परतण्याची वाट पाहत उभी होती. ती मुलगी होती दिव्या साळसकर. दिव्या साळसकर सरांची मुलगी. ती म्हणते, बाबा कधीच लवकर घरी यायचे नाही, पण त्या रात्री ते लवकर आले. ती हसून खाली धावत आली. तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरती एक अलगद आनंद होता. दिव्यानं लगेचच विचारलं, बाबा आज एवढं लवकर? आणि विजय साळसकर हलकंच हसत म्हणाले, आज तुला सरप्राईज द्यायचं आहे. दिव्याच्या डोळ्यात चमक आली. तिला आठवलं, काही दिवसांपूर्वी तिने बाबांना सांगितलं होतं, लॉंग ड्राईव्हला जाऊ, माझी फेवरेट आईस्क्रीम खायची आहे. तिला खात्री होती आज बाबा मला नक्की घेऊन जाणार आणि माझी फेवरेट आईस्क्रीम खाऊ घालणार. तितक्यातच स्वयंपाकघरातून आईने आवाज दिला, त्यांना आधी जेवू दे, मग जा तुम्ही दोघं. घरात अंडा करीचा वास दरवळत होता. दिव्याला तो वास सहनच होत नव्हता. ती नाक वाकडं करून बोलली, बाबा तुम्ही जेवून घ्या, झालं की मला फोन करा, मी वर बेडरूममध्ये आहे. विजय साळसकर हसले. त्या हसण्यात शांतता होती, प्रेम होतं. पण दिव्याला माहीत नव्हतं ती शेवटची वेळ होती जेव्हा तिने तिच्या बाबांचा आवाज इतक्या जवळून ऐकला होता. रात्रीचे 9 वाजून गेले. घरात शांतता होती. दिव्या वरच्या खोलीत मोबाईलवर काहीतरी पाहत बसली होती. ती वाट पाहत होती कधी बाबांचं होतं आणि बाबा मला आवाज देतात. तेवढ्यात खाली हॉलमध्ये अचानक फोन वाजला. विजय साळसकर यांनी फोन उचलला. दुसरीकडून घाईचा तातडीचा आवाज, सर मुंबई अंडर अटॅक. ताबडतोब रिपोर्टिंग. सर 1 सेकंदही न दवडता ते उठले. टेबलावर गरम अन्न ठेवलेलं होतं, पण त्यांनी स्पर्शही केला नाही. त्यांनी फक्त जॅकेट घेतलं आणि दारातून बाहेर पडले. वर असलेल्या दिव्याच्या फोनवर एक छोटासा मेसेज आला, मी जातोय, काळजी करू नकोस. दिव्याला त्या मेसेजचा अर्थ कळला नाही. तिच्या डोक्यात हेच होतं, बाबा जेवण अर्धवट सोडून कुठे गेले? सरप्राईज, लॉंग ड्राईव्ह. पण प्रश्न विचारायला वेळच नव्हता, कारण त्या क्षणी मुंबईमध्ये सर्वत्र हाहाकार माजला होता. समुद्रातून उतरलेले 10 दहशतवादी शहरभर गोळीबार करत होते. लिओपोल्ड कॅफे, ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सगळीकडे लोक रडत होते, ओरडत होते, धावत होते. शहर एका युद्धभूमीमध्ये बदललं होतं. पोलीस दलात एकच आवाज पसरला होता, या दहशतवाद्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवा. विजय साळसकर घाईने स्टेशनवर पोचले. तिथून एका वाहनात 3 वीर एकत्र निघाले. हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर. या तिघांच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती, फक्त होती ती जबाबदारी. रात्रीचा अंधार गडद होत चालला होता, पण त्या तिघांच्या डोळ्यात मात्र उजेड होता, देशाचं रक्षण करण्याचा. गाडी वेगात धावत होती. करकरे वायरलेसवरती सतत अपडेट घेत होते. अचानक एक मेसेज आला. 2 दहशतवादी मेट्रो थिएटरजवळ दिसले. कामटे यांनी गाडी एक्सरेन लेनमध्ये घेतली. उद्देश एकच, त्यांना घेरून पकडायचं. साळसकर पुढच्या सीटवरती AK-47 हातात धरून बसले होते. त्यांचा अनुभव, त्यांचा वेग, त्यांची धडाडी त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट बनवलं होतं. गाडीने एक कोपरा वळला आणि अचानक सर्व थांबलं. समोर कसाब आणि इस्माईल उभे होते. त्यांनी कुठलाही विचार न करता थेट गाडीवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. पहिल्या गोळ्या काच फोडतात, पुढच्या गोळ्या
कारचं लोखंड भेदून आत शिरतात आणि काही सेकंदातच गाडीचं आतलं दृश्य रक्ताने लाल होतं. कामटे, करकरे आणि साळसकर ते तिघंही जखमी झाले. गोळ्यांचे आवाज, काचांचे तुकडे, धुरांचा वास. त्या काही क्षणात गाडी थांबली. दहशतवादी आत शिरले आणि भारताचे 3 शूर योद्धे त्या कोपऱ्यावरच बलिदान देऊन गेले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला दिव्या अजूनही तिच्या खोलीत होती. तिला काहीच माहीत नव्हतं. तिला फक्त वाटत होतं, बाबा फोन करतील, ते मला सांगतील, चल तयार हो, आईस्क्रीम खायला जायचं आहे, मी लगेचच येतोय. पण फोन कधीच आला नाही. सकाळ झाली, सूर्य उगवला. घरात शांतता गडद होत गेली. अचानक शेजाऱ्यांकडनं आवाज आला, TV लावा, मोठा हल्ला झाला आहे. दिव्याने TV चालू केला आणि पहिलीच बातमी दिसली. एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर इन ॲक्शन. दिव्याच्या हातातून रिमोट खाली पडला. तिचे पाय थरथरले. तिच्या डोळ्यासमोर फक्त मागच्या रात्रीचं हसता चेहरा, ते शब्द, सरप्राईज आहे आणि तो शेवटचा मेसेज, काळजी करू नकोस. ती आईकडे धावली. घरात शोकाचं वातावरण पसरलं. आईचं ओरडणं, नातेवाईकांचे आवाज, घरी आलेले पोलीस अधिकारी, सर्व 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 काही धूसर होतं. दिव्या बसून होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. दुःख इतकं खोल होतं की अश्रूंनाही बाहेर येण्याची परवानगीच नव्हती. पुढील दिवशी विजय साळसकर यांची अंतिम यात्रा निघाली. त्यांच्या अंगावरती तिरंगा होता. दोन्ही बाजूंनी हजारो लोक ओळ बनवून उभे होते. विजय साळसकर अमर राहो, विजय साळसकर अमर राहो चे नारे आकाशामध्ये घुमत होते. पण त्या आवाजामध्ये एक मुलगी शांतपणे उभी होती. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं रिक्त स्थान डोळ्यासमोर घेऊन दिव्या पुढे आली. तिने हळूच तिरंग्याला हात लावला आणि फक्त एकच वाक्य पुटपुटली, बाबा, सरप्राईज तर देता आलं नाही, पण तुम्ही देशाला दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आम्ही कधीच विसरणार नाही. आणि त्या क्षणी जणू संपूर्ण मुंबईने एकत्र श्वास घेतला. विजय साळसकर नावाचा योद्धा, ज्यानं हसत हसत देशासाठी प्राण दिले, त्याची आठवण, त्याचं शौर्य इतिहासात अमर झालं. आज 26/11ला कितीही वर्ष झाली असली तरी त्या रात्रीचा अंधार आणि त्या वीरांचा प्रकाश कधीच कमी होणार नाही. दिव्यासाठी ते बाबा होते, देशासाठी ते शिल्ड होते आणि अशा शूरवीरांच्या बलिदानामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. हा देश त्यांच्या बलिदानांना, त्यांच्या कार्याला कधी कधी म्हणजे कधीच विसरणार नाही. विजय साळसकर हे नाव उच्चारलं की मुंबईच्या गुन्हेगारी जगतात गारठा पसरायचा. ते फक्त पोलीस अधिकारी नव्हते, ते एका माणसाचा वेग, दुसऱ्या माणसाचा आत्मविश्वास आणि तिसऱ्या माणसाचं हृदय घेऊन जगणारा योद्धा होते. गुन्हेगारी जगतातल्या मोठ्या मोठ्या भयानक नावांना त्यांनी एका ऑपरेशनमध्ये पकडलं होतं, ठोकलं, मोडून काढलं. पण स्वतःच्या जगण्यामध्ये ते अत्यंत साधे, शांत आणि कुटुंबावरती प्रेम करणारे व्यक्ती होते. त्यांच्या सहकाऱ्यांना आठवतं, सगळ्यांना एखादा गुन्हेगार पकडायचा असेल, माहिती हवी असेल, कोण चोरटा कुठे लपला असेल, तर एकच वाक्य ऑफिसमध्ये ऐकायला यायचं, साळसकर येणार आहेत, खबरदार राहा. त्यांची ही ओळख गुन्हेगारांच्या जगात भीतीची तर पोलीस दलात अभिमानाची गोष्ट होती. त्यांच्या आयुष्यातलं सर्वात विशेष म्हणजे ते कधीच नंबर, पद, बिल्ला यासाठी काम करत नव्हते.
ते काम करायचे जबाबदारी म्हणून. त्यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत 75पेक्षा जास्त मोठे एन्काउंटर, अनेक टोळ्यांचा नाश आणि शेकडो लोकांचे जीव वाचले. त्यांच्या ऑपरेशनमध्ये एकही निर्णय घाबरून घेतला जात नव्हता. ते ज्या गोष्टीवरती खात्री ठेवत ती पूर्ण दमाने करायचे. साळसकर यांची शत्रू ओळखण्याची नजर अपूर्व होती. सहकाऱ्यांनी सांगितलं आहे की कुठला गुन्हेगार खोटं बोलतोय, कोणता धोकादायक आहे आणि कोणत्या वेळेला कोण कुठे असेल हे ते जणू एखाद्या अचूक गणिताप्रमाणे सांगायचे. त्यांचा अंदाज अनेकदा चुकीचा ठरलेलाच नाही. त्यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट लोकांना माहीत नसते. ते ड्युटीमध्ये अगदी सिंहासारखे असले तरी घरी येताना माणूस म्हणून पूर्ण बदलून जायचे. दिव्यासोबत खेळायचे, आईसोबत हसत बसायचे. घरी पोलिसी राग नाही, कडकपणा नाही. त्यांच्या कुटुंबाला कधीच असं वाटलं नाही की ते एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांना ते फक्त बाबा होते. त्यांचा साधेपणा इतका होता की एकदा गुन्हेगार पकडून आणल्यानंतर ते त्याला पाणीही द्यायचे आणि म्हणायचे, तू गुन्हेगार आहेस म्हणून मी तुझा द्वेष करणार नाही, पण देशाविरुद्ध काहीतरी केलंस तर तिथे मला माझं कर्तव्य करावं लागेल. त्यांच्या धैर्यामुळेच मुंबईतल्या अनेक टोळ्या मोडून पडल्या होत्या. राजन, डाव्या टोळ्या, छोटा राजनचे सुपारी किलर्स, अंडरवर्ल्ड्स, मोठे लोक, कितीतरी जणांना त्यांनी संपवलं आणि त्यामुळेच त्यांचं नाव दहशतवाद्यांसाठी धोक्याचं होतं. त्यांच्या एका सहकाऱ्याने एकदा सांगितलं होतं की जर साळसकर एखाद्या ऑपरेशनला निघाले असतील तर त्यांना थांबवायला फक्त एकच गोष्ट लागायची, ती म्हणजे देश सुरक्षित आहे याची खात्री. 26 नोव्हेंबरच्या रात्रीही त्यांनी खातं वाढलेलं सोडून उठताना एकही क्षण विचार केला नाही. ज्याला जगात सगळ्यात जास्त प्रेम करत होते त्या दिव्याला एकही शब्द न बोलता ते गेले. कारण देश त्यांच्या दारावर मदत मागत उभा होता. त्यांचं शौर्य इतकं मोठं होतं की त्यांच्या अंत्ययात्रेला मुंबईने थांबून सलाम केला. लोक फक्त सैनिकाला नाही तर एका वडिलांना, एका देशरक्षकाला अंतिम प्रणाम करत होते. जय हिंद.